सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयात डेथ ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेत। मागील 15 दिवसात 3000 रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी 127 जणांचा मृत्यू झाला। हे प्रमाण 4.2% इतके आहे। परभणी जिल्ह्यात अग्रिम विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। 26 ऑक्टोबरला जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाचा इशारा स्वाभिमानीने दिलाय। गोंदियाच्या देवरी तालुक्यात अवैध उत्खनन करून ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचं उघडकीस आलंय, तर लाखोंचा महसूल सुद्धा चोरी केला जातोय। मात्र गावातील सरपंचांनी अनेकदा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केलंय। गोंदियामध्ये दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता कमीच आहे। केवळ अ वर्गातील 35 धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून नवीन अटींमुळे संस्था चालकांमध्ये रोष आहे। परभणीच्या उमरी भागात मनोज जरांगे पाटलांविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्यानं तणाव निर्माण झाला। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। नवरात्रोत्सव सुरू असल्यानं स्थानिक खवय्यांनी तसंच पर्यटकांनी मासे खरेदीकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे रत्नागिरीतल्या हरणे बंदरात मच्छीचे दर कमालीचे घसरलेत। तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं भात कापणीला सुरुवात झाली। भाताची पेंडी मानकरी डोक्यावरती घेऊन ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवताच्या मंदिरात येतात आणि भाताच्या रोपाचं विधिवत पूजन केलं जातं। गोंदिया जिल्ह्यात शेती कामासाठी मजूर मिळणं कठीण झालंय। त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील शेतकरी यंत्राच्या साहाय्यानं धानाची कापणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यात रबी पिकांच्या पेरण्यांची लगबग सुरू आहे। खरीपाच्या सोयाबीनचं उत्पादन घटल्यानं शेतकरी आता रबी हंगामातील हरभरा गहू या पिकांवरती अवलंबून आहे। जळगाव जिल्ह्यातील 81,000 केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची भरपाई अद्यापही जमा झालेली नाही। दिवाळीपूर्वी तरी खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या रावेर तालुक्यातील खिर्डी जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था झाली आहे। 4 वर्ग खोल्या जीर्ण झाल्या असून त्या कधीही कोसळण्याची शक्यता आहे। सांगलीच्या पलूस तालुक्यातील चोपडेवाडीत बिबट्यानं शेळीच्या कळपावरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 3 शेळ्या ठार झाल्या असून 2 महिन्यातली ही 5वी घटना आहे। आतापर्यंत 12 शेळ्यांचा हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झालाय। मुंबई गोवा महामार्गावरती मोरबंडे सुतारवाडी इथे ट्रकनं बाईकला धडक दिली। या अपघातामध्ये बाईक स्वाराचा मृत्यू झाला। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडी ट्रक आणि बाईकचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। वाशिम शहरातील एका नागरिकाची ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झाली आहे। हेडफोनची ऑनलाईन ऑर्डर केली असता हेडफोनच्या जागी त्यांना चक्क दगड मिळालाय। त्यामुळे अशा ऑनलाईन ॲपवरती बंदी घालून कारवाईची मागणी केली जाते। उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे। सततच्या बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाममध्ये 2 इंच बर्फाचा थर पसरलाय, तर तरी देखील यात्रेकरू मोठ्या संख्येनं बद्रीनाथला भेट देत आहेत। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। पूंछ भागात सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारचा 1 वाजतोय। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत। सविस्तर घडामोडी पाहूयात राज्यभरातल्या, मात्र त्याआधी हेडलाईन्स। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। वाशिममध्ये पीक विमा योजनेच्या लाभासाठी धडपड। पर्जन्य मापकात पाणी ओतून ऑनलाईन नोंदीत अतिवृष्टी दाखवण्याचा प्रकार। कृषी आयुक्तांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश। बुलढाण्यात कृषी सिंचन योजनेच्या साहित्य खरेदीमध्ये मोठी अफरातफर।
मात्र संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेल्या कृषी अधिकाऱ्यांना सोडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरतीच कारवाई, कृषी विभाग अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप. पंतप्रधान मोदींकडून उद्घाटनांचा धडाका सुरू. आज ग्लोबल मेरीटाईम समिटचं उद्घाटन तर नवी मुंबई मेट्रोचंही लवकरच लोकार्पण करण्याची शक्यता. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची कायदेतज्ञांशी चर्चा, वेळापत्रकात बदल करण्याची शक्यता धुसर. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर. 31 ऑक्टोबरला होणारी सुनावणी लांबणीवर. कोकणात नवरात्रोत्सवाचा उत्साह. वेंगुर्ले समुद्रकिनारी वाळूमध्ये साकारलं देवीचं रूप. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात पार्किंगवरून वाद, मालकांना अंगावरती सोडला कुत्रा. धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद. पश्चिम भारतात पुढील 48 तास पावसाचा अलर्ट. तमिळनाडू, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता तर महाराष्ट्रात सुद्धा हलक्या सरींचा अंदाज. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांनी महत्वाचा पुढाकार घेतलाय. दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक होती आहे. सर्व शासकीय यंत्रणेचे प्रमुख तसंच शहरातील संस्था आणि शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये ड्रग्ज प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी जनजागरण करण्यासाठी मंथन केलं जात आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत नाशिकमधून फोनलाईनवरती जोडले गेलेत. ड्रग्ज प्रकरणामध्ये महत्वाची बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत, त्याबद्दल अधिक माहिती लक्ष्मण. श्वेता, आपल्याला कल्पना आहे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री असेल किंवा ड्रग्ज बनवण्याचे कारखाने जे आहेत ते उद्ध्वस्त झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि या ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाविद्यालयातील तरुणी असतील, शाळकरी मुलं असतील, हे देखील सापडल्याच्या अनेक बाबी ज्या आहेत त्या समोर आल्या. या सगळ्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या सगळ्यावरती तोडगा काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आणि शहरातील प्रमुख महाविद्यालयांचे प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील आणि संस्थाचालक असतील यांच्या समवेत एक बैठक बोलवली आहे आणि या बैठकीला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी, त्याचबरोबर ग्रामीण दलाचे पोलीस अधीक्षक या सगळ्याच अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनानुसार आता ही बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या मुख्याध्यापकांकडून दिल्या जात आहेत. शाळांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक जे आहे ते शाळेच्या बाहेरून येऊन या ठिकाणी ड्रग्ज विक्री करतात. त्या अशा प्रकारच्या धक्कादायक खुलासे जे आहे ते या बैठकीमध्ये असलेल्या काही शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडलेले आहे. त्यामुळे एक हेल्पलाईन या ठिकाणी असावी, महाविद्यालय कॅम्पसमध्ये एक स्वतंत्र समिती या ठिकाणी गठीत करण्यात यावी. त्याचबरोबर महाविद्यालयांमध्ये ज्यावेळेला असे प्रकार उघडकीस येतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांची बदनामी होती. अशा भीतीनं ही माहिती जी आहे ती समोर येत नाही. त्यामुळे पोलिसांची एक अशा प्रकारची गोपनीय हेल्पलाईन असावी की ज्या माध्यमात ही सगळी नावं जी आहे महाविद्यालयांची ती बाहेर येणार नाही, मात्र यावर कारवाई होईल. अशा प्रकारच्या सूचना या बैठकीत देण्यात आलेल्या आहे. एकूणच जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेले ड्रग्जचे प्रकरण आणि त्या अनुषंगानं पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेला पुढाकार, त्यामुळे आता एक समन्वय समिती जी आहे ती स्थापन करण्याचा प्रयत्न जो आहे तो पालकमंत्र्यांचा असणार आहे. नाशिकमधील ड्रग्ज रॅकेट रोखणं असेल किंवा ड्रग्जचं प्रकरण मुलांपर्यंत पोहोचू नये यासाठीचे प्रयत्न असतील, हे सगळे सरकार पातळीवर करण्याच्या उपाययोजना आजच्या बैठकीत ठरतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. श्वेता. लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता पुढची एक मोठी बातमी आहे वाशिममधून. तिथे जिल्ह्यात 6 ठिकाणी चक्क पर्जन्य मापकामध्ये पाणी ओतून ऑनलाईन नोंदीमध्ये अतिवृष्टी दाखवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मालेगाव तालुक्यातील चांदस महसूल मंडळातला हा प्रकार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी काही लोकांनी पर्जन्य मापकामध्ये पाणी ओतल्याचा आरोप केला जातोय. कृषी आयुक्तांनी या प्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. मालेगाव किंवा वाशिम, रिसोड या दोन्ही ठिकाणी 13 आणि 14ला पाऊस पडलेला नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी म्हणजे त्यांनी टेम्परिंग करून या स्कायमेटचं जे आमचं ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे याच्यामध्ये छेडखानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण याची चौकशी करा, खात्री करा आणि याच्या संदर्भात गुन्हा दाखल करा. कारण असे प्रकार जर झाले की पाऊस न पडता
रेनगेज स्टेशनमध्ये छेडखानी करणे, त्याच्यात टॅम्परिंग करणे, तर फार वेगळंच चित्र तयार होईल. थेट जाऊयात अधिक माहितीसाठी. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. चंद्रकांत, अतिशय गंभीर प्रकार हा म्हणायला हवा, त्याबद्दल काय माहिती कळते? हो, अतिशय गंभीर प्रकार. म्हणजे खरं तर अनेकदा हे शेतकऱ्यांनी केले असं आपण म्हणू शकणार नाही, पण त्या गावातले जे कोण गावकऱ्यांना असतील, हे काही दलाल मंडळी असतात, आम्ही तुमच्या गावाला पीक विमा सगळी योजना लागू करून देतो, त्यांनीच हा उद्योग केला असं दिसतंय. कारण एकाच माणसाने एकाच ओळीतनं ती सगळी रेनगेज आहेत कायमेटची, त्याच्यात हे पाणी ओतल्याचा प्रकार दिसतोय. काय होतं, रेनगेज मधनं पावसाची नोंद होते, पण त्यात पाणी ओतलं तर एकदम ढगफुटी सदृश एवढ्या पावसाची नोंद झाल्या. अचानक ते आकडेवारी एकदम फ्लक्च्युएट झाल्यामुळे अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आलं, म्हणजे पाऊस तर कुठं पडल्याची ऐक्यू नाही, माहिती नाही, अधिकाऱ्यांची नोंद नाही, मग एवढी नोंद कसं काय झाली? त्यातनं हा सगळा गंभीर प्रकार समोर आलाय. जे कोणी केलंय त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे असे भविष्यात प्रकार होऊ नयेत. म्हणजे काय काय ठिकाणी असं सांगितलं जातं की ताडपत्र टाकल्या जातात डायरेक्ट रेंजवर. म्हणजे खरं तर शेतकरी हा खूप कष्ट करणारा घटक आहे, पण त्याच्या नावाने जर असं कोणी करत असेल ही दलाल मंडळी, तर खूप गंभीर प्रकार आहे. बिलकुल चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची बातमी. आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीनं निर्णय घ्यावा, यासाठी ठाकरे गट तसंच शरद पवार गटातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही याचिकांवरती आज संयुक्तपणे सुनावणी होणार आहे. या आधी झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं आमदार अपात्रता प्रकरणी वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. आणि त्यावेळी विधानसभा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आजपर्यंतची वेळ मागून घेतली होती आणि त्यानंतर न्यायालय काय निर्देश देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. तर सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुनावणीच्या पूर्वी कायदेतज्ञांशी चर्चा केली आहे. राहुल नार्वेकर वकिलांमार्फत यावेळी सुनावणीसाठी याआधीच तयार केलेलं वेळापत्रक सादर करणार आहेत. त्यामुळे जुन्या वेळापत्रकामध्ये बदल केल्या जाण्याची शक्यता कमीच आहे अशी माहिती मिळते. तर न्यायालयानं लेखी आदेश दिल्यास वेळापत्रकामध्ये बदल करू अशी भूमिका राहुल नार्वेकरांनी घेतली. तर सुप्रीम कोर्टातील आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनावणीनंतर निकालाची स्पष्टता येईलच आणि संजय राऊतांवर सुद्धा नार्वेकरांनी बोचरी टीका केली आहे. विधिमंडळाची भूमिका किंवा विधानसभा सेक्रेटरीएट किंवा सेक्रेटरी स्पीकर यांची भूमिका विधिमंडळात मांडली जाणार आहे. सर्वप्रथम सुप्रीम कोर्टात मांडली जाणार आहे. सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायला लागेल की नेमकं नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झालं ते जर समजलं नाही तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल. त्यामुळे मला वाटतं सुनावणी झाल्यानंतर ह्याच्याबद्दल जास्त स्पष्टता प्राप्त होईल. असे बिनबुडाचे आरोप जे आहेत ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर कुठच्यातरी प्रभाव टाकावा आणि आपल्याला पाहिजे तसं घडून घ्यावं या हेतूने केले जात आहेत. संजय राऊतांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय असं मला वाटतं. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणं हे सर्वात उत्तम उपाय आहे. तर सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरती हल्लाबोल केला आणि अध्यक्षांना सार्वभौमत्वाची व्याख्या तरी समजते का असा सवाल संजय राऊतांनी केला. सर्वांना खुलं संरक्षण देणं म्हणजे सार्वभौमत्व नाही असं राऊतांनी म्हटलं आणि त्यावरती भाजपचे नेते नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. विधानसभा अध्यक्षांवरती दबाव टाकला जात असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. तसंच 24 तासांसाठी संरक्षण बाजूला ठेवा, मग बघा शिवसैनिक काय करतील असा इशारा नितेश राणेंनी राऊतांना दिला. वारंवार राहुल नार्वेकर सांगतायत की विधिमंडळाचे अधिकार, विधिमंडळाचं सार्वभौमत्व सांगतायत ना. याचा अर्थ असा नव्हे की चोरी करून एखाद्याने दुसऱ्या घरात शिरावं आणि त्या घराच्या मालकानं त्या चोरांना आणि खुन्यांना संरक्षण द्यावं असा या सार्वभौमत्वाचा
ची व्याख्या होत नाही। आता हा परत विधानसभा अध्यक्षाला एवढा प्रभाव टाकतोय, न्यायाधीश ज्या प्रत्यक्ष पद्धतीने न्यायाधीश आहेत त्या त्यांना पद गेल्यावर लोक महाराष्ट्राची जनता चपलानी मारेल, महाराष्ट्रात फिरून देणार नाही, अशा पद्धतीचा दबाव अगर विधानसभा अध्यक्षावर असेल तर ह्याची दखल माननीय कोर्टाने घ्यावी की तुझ्या कुटुंबातला एक माणूस दिवाळीपर्यंत खिचडी चोरीच्या निमित्ताने आर्थरोड जेलमध्ये बसणार आहे। आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं। पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये बहुतांश आमदार दुसऱ्या बाजूला गेले असतील तर लोकशाहीमध्ये त्याला मान्यता मिळाली पाहिजे असं मत मुंडेंनी व्यक्त केलं आणि सुनावणी पुढे ढकलली की आरोप कशासाठी असा सवाल त्यांनी केलाय। न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवला पाहिजे असंही ते म्हणाले। लोकशाही आपण म्हणतो तर लोकशाही मानली पाहिजे। लोकशाहीमध्ये ज्या वेळेस एखाद्या निवडणुकीत बहुसंख्य मतदार हे एका बाजूला जातात आणि एका पक्षाला निवडून देतात, ती लोकशाहीने निवडून दिलेलं सरकार म्हणणार। एक मिनिट, दुसरा विषय असतो पक्षांतर्गत लोकशाहीचा। पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये जर बहुसंख्य पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे आमदार हे एका बाजूला गेल्यानंतर ती लोकशाही सुद्धा मान्य करावी लागते आणि ती जर मान्य होत नसेल तर ती लोकशाही पक्षाची तुम्हाला मान्य नाही पण देशाची मान्य आहे असा अर्थ लावता येत नाही। लोकशाही ही लोकशाही आहे। यामध्ये जर न्याय व्यवस्थेवरती यांचा विश्वास नाही, यांचा संविधानावरती विश्वास नाही, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, तर आता न्याय व्यवस्थेने सुनावणी पुढे ढकलली, याच्यात न्याय व्यवस्थेवर आरोप करणं हे कितपत विरोधी पक्षाचं योग्य आहे? तुम्हाला काहीच मान्य नाही म्हणजे हे म्हणतात तेच फक्त मान्य करावं सर्वांनी आणि ते म्हणतात ते त्यांनी सगळं खरं धरावं जनतेनी, असं असेल तर ही लोकशाही म्हणत नाही। या सगळ्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवला पाहिजे। आता तारीख का लांबली याची कारणं मी सांगू शकत नाही, कारण त्या एकूण निकालाची माझा किंवा त्या केसच्या संबंधित माझा रोजचा काय याच्यातला अभ्यास नाही। मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी राज्य सरकारनं नेमलेली समिती आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे। या समितीची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारलाय। या कक्षामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे जे काही निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे किंवा महसुली पुरावे आहेत ते ही समिती स्वीकारणार आहे आणि गोळा झालेले पुरावे समितीकडे सादर केले जाणार आहेत। मुंबई गोवा हायवेवरील चिपळूणच्या बहादूर शेख नाका इथे उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता आणि या भागाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली। या घटनेची त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी करत कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं। ही घटना अत्यंत गंभीर असून शासन यामधील दोषींवरती कठोर कारवाई करेल असं आश्वासन मंत्री चव्हाणांनी दिलं। तर मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमध्ये उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडली होती आणि ही दुर्घटना घडण्याच्या काही वेळ आधी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम इथे आले होते। पुलाला गेलेला तडा पाहण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह भेट दिली आणि या दरम्यान पुलाच्या ठिकाणी माती पडू लागल्यानं ते तत्काळ बाजूला झाले आणि सुदैवानं जीवितहानी तिथे टळली। उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या तापमान बदलू लागलंय। उत्तराखंडमधील बद्रीनाथ इथे तुफान बर्फवृष्टी होते। बद्रीनाथ परिसरामध्ये जवळपास 2 इंच बर्फाचा थर जमा झालाय। कडाक्याच्या थंडीत सुद्धा अनेक भाविक बद्रीनाथला भेट देत होते। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। पूंछ भागामध्ये सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचं चित्र दिसतंय। या बातमीचा वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।